वजन कमी करायचे आहे. आजच सोडा या 8 गोष्टी. हेल्दी लाईफस्टाईल टिप्स. लाईफ टिप्स बाय वर्षा. नमस्कार मित्रांनो. तुम्ही कितीही डाएट करा, चालायला जा, व्यायाम करा, पण वजन काही कमी होत नाही का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं की वजन कमी करण्यासाठी फक्त कमी खाणं पुरेसं असतं, पण खरं कारण आपल्या रोजच्या छोट्या सवयींमध्ये लपलेलं असतं. आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासून सोडल्या तर वजन कमी होण्याचा प्रवास खूप सोपा होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आहे वर्षा आणि तुम्ही पाहत आहात लाईफ टिप्स बाय वर्षा. आपण 8 पॉईंट पाहणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट आहे गोड पेये आणि थंड पेये. सॉफ्ट ड्रिंक, पॅकेट ज्यूस, कोल्ड ड्रिंक, जास्त साखरेचा चहा किंवा कॉफी ही पेये शरीरात खूप कॅलरी वाढवतात, पण पोट भरल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे आपण जास्त खातो. याऐवजी काय घ्यावे? साधं पाणी, कोमट पाणी, लिंबू पाणी, ते पण साखर न घालता. तसेच आपण ताक पण घेऊ शकतो. फक्त हे एक बदल केल्याने अनेक लोकांचे वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आता आपण येऊ आपल्या पॉईंट नंबर 2 वर. वारंवार खाण्याची सवय. TV पाहताना थोडं, मोबाईल वापरताना थोडं, स्वयंपाक करताना थोडं, असं सतत काही ना काही खाल्लं जातं. लक्षात ठेवा, प्रत्येक छोटा घासही कॅलरी वाढवतो. आता यावर उपाय काय आहे ते आपण बघूया. उपाय हा आहे की ठराविक वेळेला जेवा. मध्ये भूक लागली तर फळ किंवा सुकामेवा कमी प्रमाणात घ्या. आता आपण बघूया आपला तिसरा पॉईंट. आपला तिसरा पॉईंट आहे रात्री उशिरा जेवण. हो, रात्री 10 ते 11 वाजता जेवण केल्याने शरीराला अन्न पचायला वेळच मिळत नाही. झोपताना शरीर कमी सक्रिय असतं, त्यामुळे चरबी साठवण्याची शक्यता वाढते. तर यावर काय केलं पाहिजे? शक्यतो रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी करा. तसेच आता आपण बघूया आपला पॉईंट नंबर 4. तळलेले पदार्थ. हे तर सगळ्यांच्या आवडीचे असतात, माझे पण आवडीचे आहेत. जसे भजी, वडा, समोसा, चिप्स, फरसाण. हे पदार्थ तेलाने भरलेले असतात. कमी प्रमाणात खाल्ले तरी या जास्त कॅलरी देणारे असतात. तर ह्याऐवजी तुम्ही भाजलेले पदार्थ, उकडलेले पदार्थ, आता गणपती पण येत आहेत, उकडीचे मोदक, त्याचप्रमाणे घरगुती हलके स्नॅक्स असे तुम्ही घेऊ शकता. आता बघूया आपण आपला पॉईंट नंबर 5. पुरेशी झोप न घेणे. कमी झोपेमुळे भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. मग गोड आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा जास्त होते. रोज 7 ते 8 तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. चांगली झोप ही वजन कमी करण्यासाठी व्यायामा इतकीच महत्त्वाची आहे. आता आपण आपला नेक्स्ट पॉईंट बघूया. पॉईंट नंबर 6 जो आहे दिवसभर बसून राहणे. हो, फक्त सकाळी 30 मिनिटं चालणं पुरेसं नाही. उरलेला दिवस जर पूर्ण बसून गेला तर शरीर कमी कॅलरी खर्च करतं. आता ह्यावर आपण उपाय बघूया.
तर प्रत्येक 30 ते 45 मिनिटांनी उठून 2 ते 5 मिनिट चालून या. घरकाम, जिने चढणे, थोडे चालणे हेही व्यायामच आहेत. हे सगळं आपल्या मनावर खूप मोठा अवलंबून आहे प्रश्न. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. पॉईंट नंबर 7, पाणी कमी पिणे. अनेकदा तहान लागलेली असते, पण आपल्याला भूक लागलेली आहे असं वाटतं. तर बघा, दिवसातून साधारण 2 ते 3 लिटर पाणी प्या. हां, डॉक्टरांनी मर्यादा सांगितलेली नसेल तरच. जेवणाआधी 1 ग्लास पाणी प्यायल्याने जास्त खाणे कमी होऊ शकते. आता आपण येऊया आपल्या पॉईंट नंबर 8 वर. आपला पॉईंट नंबर 8 आहे सतत डाएट बदलणे. तर ते काय आहे ते बघूया. आज किटी, उद्या फास्टिंग, परवा फक्त फळं. अशा सतत बदलणाऱ्या डाएटमुळे शरीर गोंधळतं आणि वजन पुन्हा वाढू शकतं. यावर सर्वात चांगला मार्ग घरचं साधं अन्न योग्य प्रमाणात, आणि त्याची पण जेवणाची वेळ ही नियमित वेळ पाहिजे. तसेच थोडा व्यायाम, सातत्य. वजन कमी करण्याचा खरा मंत्र म्हणजे सातत्य. छोट्या सवयी ज्या मोठा फरक करतात. तर मित्रांनो, आजपासून या सवयी सुरू करा. सकाळी उठल्यावर कोमट पाणी घ्या. रोज 20 ते 30 मिनिट चालणे. प्रत्येक जेवणात भाजी तसेच साखर कमी करणे. मोबाईल वापरताना खाणं टाळणे किंवा खाताना मोबाईल न वापरणे हे पण आपण बोलू शकतो बऱ्यापैकी. तर हे बदल छोटे वाटतात, पण काही महिन्यात मोठा फरक दिसून येतो. आता आपण बघूया आपला प्रेरणादायी शेवट. प्रेरणादायी शेवट म्हणजे मित्रांनो, वजन एका दिवसात वाढलेलं नसतं आणि एका दिवसात कमीही होऊ शकत नाही. स्वतःवर रागवू नका. दररोज एक छोटा बदल करा. आज या 8 पैकी जरी 3 सवयी सोडल्या तरी तुमचं आरोग्य सुधारायला सुरुवात होऊ शकते. तुम्ही यापैकी कोणती सवय आजपासून सोडणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मी आहे वर्षा आणि हे आहे लाईफ टिप्स बाय वर्षा. धन्यवाद फ्रेंड्स. स्वस्थ रहा, आनंदी रहा. थँक्यू. थँक्स अगेन.